नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? तर गाईज खूप दिवसातून ब्लॉग टाकते मी आले होते मम्मीकडे, कारण मम्मीकडे कार्यक्रम होता वास्तुशांतीचा आणि मामाच्या मुलाचं लग्न पण होतं. त्यासाठी मी अगोदर आले होते. माझ्या तिन्ही बहिणी आल्या नव्हत्या. त्यानंतर टेरेसवर गेले आणि तिथून पाहते तर काय खूप मस्त असं वातावरण झालं होतं. आणि इकडे मी आणि पप्पा झाडे लावून घ्यायला लागलो होतो, कारण झाडाचे छोटे छोटे रोपं आम्ही आणले होते आणि ते लावून घ्यायला लागलो होतो. पण नंतर खूप घाई गडबड होणार आहे म्हटलं अगोदर झाडे वगैरे लावून घेऊयात. आणि खूप शोची झाडं आणली होती, गुलाब, मोगरा बरेच काही असे आणले होते. मग पप्पांना म्हटलं आपण ते अगोदर लावून घेऊयात. त्यानंतर मग असं घराला खूप छान अशी शोभा येते ना, त्यामुळे आम्ही झाडे लावून घ्यायला लागलो होतो. आणि त्यानंतर इकडे मग मी झाडांना पाणी वगैरे सोडलं आणि माझ्या दीदीची मुले वगैरे लहान लहान आहेत, त्यांना सांगितलं या झाडापासून खूप लांब राहावा. त्यानंतर इकडे बघा कार्तिक फेस मास्क लावत आहेत. आणि त्यानंतर इकडे बघा किती आनंद झाला आहे त्याला, कारण मामा येतो आहे घरी. कारण माझा भाऊ बाहेर असतो आहे वास्तुशांतीसाठी, तो आता आला होता आणि खूप दिवसातून तो आला होता घरी. त्यामुळे सगळ्यांना असा आनंद झाला होता. माझ्या दीदीने तुकडा वगैरे टाकून घेतला आणि त्याची एंट्री बघा खूप मस्त अशी झाली आहे. आणि खरंच खूप भारी वाटत होतं की आता सगळेजण एक जण घरी यायला लागलेत आणि सगळेजण आता मिळणार आहोत आम्ही सगळेजण. त्यानंतर आम्ही दोघांनी अशी एंट्री केली. मामाच्या मुलाच्या लग्नाला चाललो होतो. मग एक मस्तपैकी अशी एंट्री झाली. आणि इकडे माझ्या आजोबा आहेत, कसं दिसत आहेत आमचे आजोबा फेटा वगैरे घालून, मस्त दिसतात ना. त्यानंतर सगळे आल्यामुळे घरात अशी शोभा वाढली होती की सांगायलाच नको. सगळे आनंददायक झाले होते. इकडे दीदी वगैरे सगळ्या रूममध्ये सगळी माणसंच होती आणि एवढं भारी वाटत होतं की काही सांगायलाच नको. सगळ्या बहिणी वगैरे आल्या होत्या आणि सगळ्या बहिणींची मुले वगैरे बघा किती मस्ती करतात, खूप भारी वाटत होतं. त्याच रात्री मंडपवाले दादा आले होते, मंडप वगैरे लावून गेले आणि त्यानंतर घरावरती लाईटिंग वगैरे लावली होती आणि असं वाटत होतं की काय सांगायलाच नको, खूप भारी असं वाटत होतं. आणि त्यानंतर आम्ही त्याच रात्री क्लिप छोट्या छोट्या घेतल्या आहेत. ते गुलाब, मोगरा किती छान असं दिसत आहे बघा संध्याकाळच्या रात्रीला. आणि मग त्यानंतर मी घरात पण गेले होते, तिथून पण व्हिडिओ चालू केला होता. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे बाबा आले होते. मग त्यांची पूजा चालू झाली होती, कारण त्यांना काय द्यायचं काय नाही, वास्तुशांतीचा दिवस होता. मग इकडं डेकोरेशनचं काम चालू होतं. तर मी सिनेमॅटिक व्हिडिओ बनवला आहे, थोडा बघून घ्या. स्वप्न चालून आले बघता बघता, स्वप्न चालून आले बघता बघता, माझे होऊन गेले हसता हसता. तर तुम्हाला सिनेमॅटिक व्हिडिओ कसा वाटला? इकडे माझी मामाची मुलगी हार बनवत होते. अजून खूप काही डेकोरेशन राहिलं होतं. मग त्यानंतर इकडे पूजा दीदीने फ्रीज आणला होता. मग इकडे पण त्याचं पूजा वगैरे करून घेतली आणि इकडे सगळे साहित्य वगैरे मांडून घेतलं होतं बामण काकांनी, कारण तिथं पण पूजा करायची होती. दीदीने हार वगैरे घालून घेतलं लक्ष्मी देवीला. आणि त्यानंतर मम्मी पप्पा पूजेसाठी बसले. त्यानंतर मला बामण काकांनी सांगितलं होतं अगरबत्ती वगैरे लावून घे. मग त्यानंतर मी ही अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि त्यानंतर बाहेरही पूजा चालू झाली होती. बाहेर पण पूजा चालू होती. त्यानंतर गृहप्रवेश केला. तर तुम्हाला मी दाखवते की वास्तुशांतीमध्ये पप्पा आणि मम्मीला आलेल्या मोठ्या मोठ्या वस्तू. तर हे आणलं होतं माझ्या मामाने मेकअप कपाट आणि मी आणला होता हा फिल्टर. आणि दुसऱ्या मामाने आणला होता हा डायनिंग टेबल, बेड, सोफा सेट. अँड दुसऱ्या मामाने हे आणलं होतं कपड्याचं कपाट. खूप छान होतं, ते मला खूप आवडलं होतं. आणि त्यानंतर दीदीने कूलर आणला होता. इकडे दुसऱ्या मामाने भांड्याचं कपाट आणलं होतं. मोठ्या बहिणीनं फ्रीज आणला होता. छोट्या बहिणीनं दळण दळण्यासाठी चक्की आणली होती. तर अजून काही बऱ्याच वस्तू आल्या होत्या, बट ब्लॉग मोठा होतोय म्हणून मी ते नाही शूट करत. पूजा संपन्न झाल्यानंतर जेवणाची तयारी चालू झाली होती. जेवणाला होतं भात, भाजी, शिरा, पापड, भजी वगैरे वगैरे भरपूर काही होतं. आतमध्ये हॉलमध्ये बायका बसल्या होत्या जेवण करायला आणि बाहेर माणसं बसले होते. तर असा होता मम्मीच्या वास्तुशांतीचा ब्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.